प्रत्येक सणाला प्रत्येक कार्यक्रमाला रांगोळी काढायसाठी वेळ नसतो आणि वेळ काढलाही तरी ती रांगोळी ना लवकर खराब होऊन जाते, पुसून जाते किंवा मुलं पुसतात किंवा पाण्याने ती निघूनसुद्धा जाते. मग यासाठी आपण काय करू शकतो तर एक वॉटरप्रूफ रेडी रांगोळी आपण बनवू शकतो. आता ती कशी बनवायची हे मी तुम्हाला आता पुढे सांगते. तर आता आपल्याला जी ही रांगोळी काढायची ती आधी घ्यायची. त्यासाठी ना मी एक मॅजिकल तुम्हाला मार्कर पेन सांगते, जो आहे पेंट मार्कर जो माझ्याकडे आहे. त्या पेंट मार्करचा यूज करून तुम्ही अशी वॉटरप्रूफ रेडी रांगोळी करू शकता जी तुम्ही प्रत्येक सणाला, प्रत्येक कार्यक्रमाला किंवा बरेच वर्ष तुम्ही वापरू शकता आणि ती ना पाण्याने पुसणार आहे ना ती खराब होऊन जाणार आहे. तर आता तुम्हाला जर का ही रेडी रांगोळी पेंट मार्करनी कशी बनवायची ही तुम्हाला बघायची असेल तर हा व्हिडिओ ना नक्की शेवटपर्यंत बघा. तर त्यासाठी आपल्याला हवी एक कुठली डिझाईन जी तुम्हाला डिझाईन करायची आहे सणाला म्हणा, उंबरठ्याभोवती किंवा समईभोवती कुठेही तुम्हाला ती रांगोळी ठेवायची. तर ती डिझाईन तुम्हाला आधी ठरवायची की तुम्हाला कुठली डिझाईन ड्रॉ करायची आहे. तर आता मी जी घेतली ही जी डिझाईन आहे ही मी उंबरठ्याच्या समोर ठेवण्यासाठी किंवा तुम्ही देवाऱ्याच्या समोरसुद्धा ठेवू शकता बरं का. तर ही जी डिझाईन घेतली आहे मी, तर आधी त्यासाठी आपल्याला काय काय लागणार, पेंट मार्कर लागेल जो फक्त मिळतो 50 किंवा 60 रुपयाला. व्हाईट पेंट मार्कर सोबतच आपल्याला लागेल एक OHP शीट आणि बस एक कुठल्याही डिझाईनची तुम्हाला प्रिंट लागेल की ज्यावरून तुम्ही ते डिझाईन तुमच्या OHP शीटवर ट्रेस करू शकाल. तर माझ्याकडे आहे A4 साईजची OHP शीट आणि A4 साईजचे हे जे काही डिझाईन्स आहेत ते. आता एका OHP शीटवर तुम्ही जर का उंबरठ्याभोवती काढताय तर त्याच्यावर तुम्ही 2 किंवा 3 पट्ट्या आरामात काढू शकाल. म्हणजे तुमच्या उंबरठ्यांची लेंथ ना जेवढी आहे तेवढी ती उंबरठा पट्टी बनू शकेल. तर आता चला ट्रेस करूया. ही जी काही डिझाईन मी घेतली आहे ही माझी सगळ्यात आवडती डिझाईन आहे. याच्यामध्ये जर कलर भरले ना ते सुद्धा खूप छान आणि अप्रतिम दिसतात. तर याचासुद्धा व्हिडिओ मी आय थिंक अपलोड केलेला आहे. परंतु आता फक्त पेंट मार्करनी म्हणजे जी की व्हाईट आपण त्याला टच म्हणतो ना तर ती आणि या पेंट मार्करनी जो व्हाईट टच असतो ना त्याच्याखाली तुम्ही कुठल्याही कलरचा बेस करून ती रांगोळी अट्रॅक्टिव्ह करू शकता. प्रत्येक सणाला याचा जो काही लुक असेल, प्रत्येक कार्यक्रमाला जो याचा लुक असेल ना तो वेगवेगळा दिसेल म्हणजे कलर वाईज. तर आता मी तुम्हाला पुढे पुढे दाखवेलच हे मॅजिक कसं काय बनतं या पेंट मार्करचं. तर बघा आता ही जी डिझाईन आहे ना पूर्ण, आता आपला उंबरठा जेवढा असतो आपल्याला कळते लेंथ किती आहे, तर तेवढ्या आपल्याला जी उंबरठा पट्टी आहे तेवढ्या साईजची आपल्याला काढून घ्यायची. आता माझ्याकडे A4 साईजची OHP शीट, तर आता ती कमी पडते म्हणून मी एका OHP शीटवर 2 किंवा 3 डिझाईन्स अशा काढून घेणार आणि मग ते एका सोबत अटॅच केली तर ते पूर्ण उंबरठ्याची जी लेंथ आहे तेवढी होणार. तर चला आता मी ट्रेस करते या. आणि हा जो पेंट मार्कर खूप इझी आहे वापरायलासुद्धा, एवढा स्मूथ आहे ना की खूपच छान. आणि त्यांनी जे की आपण करू ना काम ते इतकं सुंदर आणि सुबक दिसतं ना की बघणाऱ्यांना बघतच राहील. असे वेगवेगळ्या कलरचे पेंट मार्करसुद्धा मिळतात, ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता. पण व्हाईट पेंट मार्करची ना ही मजाच वेगळी आहे. आता असं काही करत असताना ना आपण आता हा ट्रेंड आहे चालू बरं का रेडी रांगोळीचा. इतक्या छान ह्या रेडी रांगोळी बनतात ना आणि सगळेजण ते विकत घेतात सुद्धा. आता माझ्याकडनं सुद्धा बऱ्याच सेल झाल्या. याचे PDF म्हणा किंवा ट्रेसिंग पेपर हे सुद्धा मी सेल केले. त्यामुळे मी सांगते स्वतः की इतकं ट्रेंड आहे ना, मग तुम्ही विकत घेण्यापेक्षाही तुम्ही जर का घरीच असं स्वस्तात मस्त बनवलं तर, आणि तुम्हाला जे हवे जी डिझाईन हवी ती तुम्ही बनवू शकता नाही का. आणि जर तुम्हाला डिझाईन येत नसेल ना तर हा सगळ्यात सोपा उपाय, पेंट मार्कर आणायचा बस ट्रेस करायचं आणि तुम्ही त्याच्याखाली कुठल्याही कलरचा. आणि मग हे काम कोण करणार, आपल्यालाच करायचंय. दुसरं कोणी म्हणणार नाही तुझ्यात ही क्रिएटिव्हिटी आहे म्हणून तू हे कर. म्हणजे काय म्हणून क्रिएटिव्हिटी आपल्यालाच माहित असते आणि ती आपल्याला शोधायची असते आणि त्याला मार्ग सुद्धा ना आपल्यालाच द्यायचा असतो. आपल्यामध्ये जी क्रिएटिव्हिटी आहे ना ती कुठून डिझाईन आहे माझी ही बघा. आता मी शोधण्याची एका आणि त्याला योग्य दिशा देण्याची गरज मात्र आहे. शकत असेल तर 2 वेळा मी हे काढले म्हणजे जेवढी उंबरठा पट्टी होईल ना तर
तेवढ्या साईजची मी काढण्याचा प्रयत्न करत आहे. आता 2मध्ये मला असं वाटलं की ती उंबरठ्या एवढी लेंथ काही येणार नाही आहे, म्हणून मी तिसरंसुद्धा डिझाईन काढायला घेतली. म्हणजे एका OHP शीटवर बघा माझ्या 3 डिझाईन झाल्या आणि एक पूर्ण उंबरठा पट्टी झाली. आता ही OHP शीट तुम्हाला कितीला मिळेल? जास्तीत जास्त 15 रुपये. आणि हा पेंट मार्कर मग 60 रुपये 70 रुपयाला येईल जास्तीत जास्त. तर तुम्ही या पेंट मार्करने अशा कितीतरी डिझाईन्स तुम्ही घरासाठी काढू शकता आणि OHP शीट आणून तुम्ही बनवू शकता. आणि आपल्या घरी कलर तर हे असतातच. मग बघा किती इझी आयडिया आहे नाही, आणि वेळसुद्धा याला काहीच लागत नाही. पेंट मार्करने जसे आपण शाळेमध्ये कलर्स भरायचो, कलर फिल करायचो आपले स्केच पेनने, बस तसंच काम आहे. यामध्ये काहीही एक अवघड काम नाही आहे. तर आता माझं ऑलमोस्ट ही जी काही डिझाईन आहे हे डिझाईन ड्रॉ करून आता झालेलीच आहे. आता 1 2 3 तुम्हाला दिसत असेल. तर 3 जे काही एकच डिझाईन मी 3 वेळा ड्रॉ केलेली आहे. हे तुम्ही बघू शकता किती छान आणि सुंदर अशी डिझाईन हे दिसत आहे. व्हाईट पेंट मार्करने केलं. असंही जरी ठेवलं ना तुम्ही किती सुंदर दिसते. आणि रांगोळीच नाही आहे तर तुम्ही ना आपण होम डेकरसाठी सुद्धा ना, होम डेकोरेशन करायसाठी सुद्धा ना ह्या डिझाईन्स आपण वापरू शकतो. आता बघा हे तिन्ही पण आता झालेत. आता हा पेंट मार्कर मी बाजूला ठेवते. तर ते तुम्हाला दाखवते की हे जे काही OHP शीटवरचे हे 3 जे काही मी काढून घेतले होते ना, आता ते कट करूया. म्हणजे आपल्याला ते व्यवस्थित उंबरट्याच्या समोर लावता येतील. म्हणजे ते एकाला एक लावले तर पूर्ण आपला उंबरटा असा फुल कव्हरेज झालेला असा दिसेल. तर आता हे जे काही व्हाईट पेंट मार्करने आहे तुम्हाला हे दिसतानाच हे किती छान वाटत आहे. आणि याच्या खाली तुम्हाला जर का ते ग्लिटर पेपर, आता ही आयडिया मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेलच, तरीसुद्धा सांगते की तुम्ही याच्या खाली जर का ग्लिटर पेपर लावला ना तर ते सुद्धा खूप छान दिसते. म्हणजे त्याच्यामध्ये जी चमकी असते ना ग्लिटरमध्ये पेपरमध्ये ती, आणि हा त्याच्यावरचा व्हाईट पेंट मार्करचा जे की आपण डिझाईन बनवलेली आहे ती किती सुंदर अशी दिसेल सांगा बरं. तर आता हे तिन्ही पण मी असं कट करून घेतलं आहे छानपैकी. आणि आता याला खाली कुठलाही बेस लावून, कुठल्याही कलरचा म्हणजे रांगोळीचा बेस लावून तुम्ही या डिझाईनला वेगवेगळ्या प्रकारे दाखवू शकता. म्हणजे आणि ते डेकोरसुद्धा करू शकता. आता रोज तुम्ही डिझाईन वेगवेगळ्या अशा करून ठेवू शकता. म्हणजे सोमवारी ही डिझाईन, मंगळवारी ही डिझाईन अशी तुम्ही ठेवू शकता. परंतु तुम्हाला जर का हे एकच डिझाईन जर का वापरायची असेल, पण त्यामध्ये जर का व्हरायटी आणायची असेल, तर आता मी तुम्हाला पुढे दाखवतेच की तुम्ही कसा त्याच्या खाली रांगोळीचा बेस करू शकता आणि ती रांगोळी छान अशी दिसेल असं. तर हे बघा आपण ना ठरवलं ना तर आपण काहीही करू शकतो. असं नाही की आता कोणी करते म्हणून आपण तसंच केलं पाहिजे. आपण आपली क्रिएटिव्हिटी वापरायची ना. तर हे बघा आता मी काय केलं आहे, खाली जो काही पिंक कलर आहे तो आता उंबरट्याच्या तिथं लावला. आता मी भिंतीजवळच लावते पण तुम्हाला सांगते मी. तर तिथं उंबरट्याच्या समोर अशी तुम्ही रांगोळी स्प्रेड करू शकता. एक स्क्वेअर टाईप असं किंवा रेक्टँगल टाईप, तुम्हाला जेवढी तुमचा उंबरटा आहे, किंवा तुम्ही जर का चौरंगासमोर करताय, देवाऱ्यासमोर करताय, कुठंही, तर तुम्ही असं खाली कुठल्याही कलरचा बेस टाकून कुठलेही कलर तुम्हाला जे वाटत असेल तर किती सुंदर असं दिसतं. आपण असं काढत असतो ना की खाली एक कुठले कलर आणि त्याच्यावर अशा व्हाईट आपल्या रांगोळीने डिझाईन. तर बघा किती सुंदर आणि सुबक दिसते. तुम्हाला आवडले का मी ही जी आयडिया सांगितलेली आहे ती आयडिया? तर आता मी काढून घेते हे. तर असंच तुम्ही कुठल्याही कलरमध्ये करू शकता. आता मी तुम्हाला दुसऱ्या कलरमध्ये दाखवते. आता हा ग्रीन कलर, डिझाईन मात्र तीच आहे बरं का. बघू आता हा ग्रीन कलर आपण ठेवला आहे. खाली तुम्ही ऑरेंज ठेवू शकता, रेड ठेवू शकता, असं कुठलाही कलर ठेवल्यानंतर तुम्ही बघा त्याला जे की एक लुक येतो ना तो किती असा वेगळा आणि डिफरंट वाटतो, की असं वाटत नाही की तीच आहे. तुम्हाला ही माझी आयडिया आवडली का पेंट मार्करचा यूज करून हे रेडी रांगोळी बनवणं? आणि आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करा आणि एक सुंदरशी कमेंटसुद्धा करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. म्हणजे अशा नवनवीन आयडिया तुम्हाला बघायला मिळतील आणि मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर चला पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आयडियासोबत. तोपर्यंत बाय.